पावसाळा जवळ आलेला आहे, अजून डागडुजी झालेली नाही. खरं तर नाका चौक ते कणकवली पोलीस स्टेशन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि सातत्यानं हा विषय अनेक तक्रारींचा विषय त्या ठिकाणी राहिलेला आहे. नेमकं या प्रशासकीय काळामध्ये या रस्त्यावर 25 लाख रुपये खर्च करून डांबरीकरण करण्याची निविदा ही त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली होती आणि निविदाची फक्त वर्क ऑर्डर त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली होती. पण ज्यावेळी नगरपालिकेमध्ये सत्तांतर झालं त्यावेळी एक महत्त्वाचा निर्णय नगरपालिकेने घेतला की जी काही 21 कामं या शहरामध्ये जी होती ती एकाच ठेकेदाराला जास्तची कामं अशा पद्धतीनं निविदाचं वाटप झालेलं होतं आणि त्यामुळे याच्यामध्ये सिंडिकेट झालेलं आहे. एकाच व्यक्तीला त्या ठिकाणी या निविदा मॅनेज करण्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारचा संशय असल्यामुळे त्यावर त्या प्रक्रिया नव्याने व्हाव्यात, त्या रद्द व्हाव्यात अशा प्रकारची भूमिका नगरपालिकेने घेतली आणि त्या 21 निविदा रद्द केल्या. त्या निविदांमध्ये हे काम त्याच्यामध्ये होतं. पण हा प्रश्न 308 खाली जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठेवण्यात आल्यामुळे त्याच्यावर हिअरिंग झालेलं आहे. हिअरिंग होऊन त्याच्यावर निर्णय बाकी आहे. दरम्यान आचारसंहिता लागल्यामुळे कदाचित त्यावर जिल्हाधिकारी या जिल्ह्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील त्या पद्धतीनं नगरपालिकेची भूमिका त्या निर्णयाच्या निमित्तानं त्या ठिकाणी असेल. पण दरम्यानच्या काळात आपण उपस्थितीत केलेला जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न त्या रस्त्याची झालेली दुरावस्था किंवा खराब झालेला रस्ता हा विषय महत्त्वाचा आहे. आता 1 महिन्याची आचारसंहिता लागली. त्या 21 कामांच्या मध्ये ही निविदा होती, त्याच्यावर अजून हिअरिंग आणि निर्णय झालेला नाही. दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा भूमिगत विद्युत वाहिनीसाठी सुद्धा नगरपालिकेने पुढाकार घेतला, ठराव घेतला आणि ते मारुती मंदिर ते नाका चौक अशा पद्धतीची भूमिगत सुद्धा विद्युत वाहिनी करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे तो सुद्धा रस्ता त्या ठिकाणी खणण्यात आला. तो खणल्यानंतर त्या ठेकेदाराकडनं त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण करून घेऊन तो चर बुजवण्याचं सुद्धा काम नगरपालिकेने केलं. पण सध्या त्याच्यावर जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे बुजवण्याचं काम नगरपालिकेने हातामध्ये घेतलेलं आहे. येत्या 2-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी हे खड्डे हे नगरपालिकेच्या स्तरावर त्या ठिकाणी बुजवले जातील आणि तो प्रयत्न नगरपालिकेचा आहे. आचारसंहिता उठल्याच्या नंतर आणि निविदेचा निर्णय झाल्याच्या नंतर त्या रस्त्याच्या बाबतीतली निविदा त्या ठिकाणी केली जाईल. स्वतः त्या ठिकाणी 25 लाख रुपये खर्च करून जे डांबरीकरण आहे ते पहिल्या स्थितीमध्ये केलं जाईल. पण त्या रस्त्याचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की त्याला कुठेही ड्रेनेज नाही आहे. म्हणजे जे टॉकीजकडनं जे उतारानं जे पावसाचं पाणी येतं किंवा ड्रेनेज येतं ते संपूर्ण रस्त्यावर येतं कारण त्याला दोन्ही बाजूला गटारं नाही. पुढच्या काळामध्ये म्हणजे ते 25 लाखाचं डांबरीकरण झाल्याच्या नंतर त्या रस्त्याची आता आपण मापं घेतलेली आहेत. तो रस्ता पूर्ण त्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे आणि दुतर्फा अंडरग्राऊंड गटर्स म्हणजे भूमिगत गटर्स त्याच्यामध्ये घेतली जातील आणि तो तेवढा जो पीस आहे म्हणजे कणकवलीची हद्द ते नाका चौक म्हणजे पोलीस स्टेशनच्या पासून जे नाका चौकापर्यंतचा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो रस्ता आम्ही कॉन्क्रिटीकरण त्या रस्त्याचं करणार आहोत. कायमस्वरूपी प्रश्न त्या ठिकाणी निकाल आम्ही काढणार आहोत म्हणजे परत त्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत आणि जे पाणी पावसाचं आहे किंवा ड्रेनेजचं पाणी आहे हे अंडरग्राऊंड त्या ठिकाणी भूमिगत गटाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला मार्ग आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत. त्यामुळे थोडीशी कणकवलीकरांना या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य की अशा म्हणजे दुष्काळात 13वा महिना अशा पद्धतीच्या परिस्थितीमध्ये त्या रस्त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आहोत. आमचं त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष आहे. जवळजवळ आतापर्यंत 3 व्हिजिट प्रत्यक्ष त्या जागेवर आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. लोकांच्या समस्या काय, पडलेले खड्डे, रस्त्याची डागडुजी, त्याच्यानंतर भूमिगत विद्युत वाहिनी आणि हे डांबरीकरण आणि नंतर होणारं कॉन्क्रिटीकरण ह्या सगळ्या बाबतीमध्ये जवळजवळ 3 ते 4 व्हिजिट ह्या त्या ठिकाणी नगरपालिकेच्या स्तरावर केलेल्या आहेत. लवकरच पावसाळ्याच्या नंतर तिथली स्थिती आपल्याला तो रस्ता चांगला झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.